सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार सगळ्यांना. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसऱ्या गुरुवारची पूजा आपण मांडणी केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी पूजेची सर्व मांडणी केलेली आहे. तसे प्रकारची पूजा मांडणी तर आपली सर्व प्रकारची पूजा मांडणी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण श्री महालक्ष्मी देवीची कथा वाचणार आहोत. तुम्ही बघू शकता श्री महालक्ष्मी वृत्तकथा गुरुवारची कहाणी. ओम ह्रीं महालक्ष्मी देवी नमः. तर आपण आता व्रतकथा वाचण्यात चालू करणार आहोत. तुम्ही पण ऐकून घ्या. सर्व नैवेद्य वगैरे आपण पूजा झाल्यावर दाखवणार आहोत. बघू शकता आपण देवीला सर्वांनी वंदन करू. पूजा पूर्ण झालेली आहे. व्रतकथा वाचून झालेली आहे आपली. आणि आता आपण देवीची आरती करणार आहोत. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते वससी व्यापक रूपे तू स्थूलक्ष्मी. ही आमची महालक्ष्मीची आरती आहे. सर्वांनी देवीला वंदन करावे आणि देवी तर आपली आरती आता मी थोडंसं म्हणत आहोत. आणि लक्ष्मी व्हिडिओ काढत होती, अंधार पडत होता म्हणून मी तिला हाताने इकडे ये म्हणलं साईडला. तर हे बघा आपली अशा प्रकारे पूजा झालेली आहे. आरती चालू आहे. माझा गणेश जो आहे तो घंटी वाजवत आहे आणि मधून कापूर देत आहे तसंच लावण्यासाठी. तर अशी आमची प्रसन्न करणारी देवीची पूजा बघून घ्या आणि अशी केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पूजा कमेंट करून नक्की सांगा. आणि श्री महालक्ष्मीच्या कृपेने तुमचे आमचे घर सदैव फुलेत राहावे ही मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते. आपले मुलं बाळ सर्वांना सुखाने ठेवावे, त्यांना आरोग्य शांती लाभावी असं म्हणून आपण देवीला प्रार्थना करूया, वंदन करूया आणि देवीला नैवेद्य दाखवूया गोडाचा. तर सर्वांनी आरती घ्या. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल देवी. तर सगळ्यांना माझा आणखीन एकदा नमस्कार. सर्वांना देवीला वंदन करूया. श्री महालक्ष्मी माता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी